गाइस डेकोरेशन बघा. हे गाइस वेलकम बैक टू माय चैनल. कैसे हैं आप सब? आई होप आप सब बढ़िया रहेंगे और होने भी जाए. तो गाइस आज है 15 फरवरी महाशिवरात्रि. तो गाइस आपको भी हैप्पी महाशिवरात्रि. और अभी बज गए दो बज गए. टाइम देखो. और अभी मैं फ्रेश हूँ. मैंने अभी इस्त्री करके रख दिए. अभी घर में इस्त्री करके सब कपड़े मेरे रख दिए, पैंट और शर्ट. तो अभी मैं जाऊँगा नीचे थोड़ी देर में फ्रेश भी होके 3 बजे तक. और आपको दिखा दो हमें नीचे जाके जो कुछ भी होगा वो. और मिलते आधी. चलो. तर गाईज आता मी रेडी होऊन आलो आणि आता वाजलेत किती मतलब ब्लर झालं 3 वाजून 10 मिनटं. नाही घडेल 10 झालं. हर्षल आला आहे, उदय आला आहे. आता आम्ही चाललो तिथं मंदिरात खिडकालीला. तो पण येतोय, साठी पण येतोय आणि अजून एक येतोय पोरं. दाखवतो तुम्हाला जाताना. चला भेटूया पुढे. तर काय आता आम्ही निघालो. ते पुढं ते दोघं आहेत त्या गाडीवर आणि आम्ही तिघं या गाडीवर चाललो आहे. तिकडं अभिषेकला पण फोन केला. तो पण डायरेक्ट त्याच्या काकाच्या इथून तिथे येणार आहे. तुम्हाला दाखवतो आता मंदिरात गेलं. मंदिराचं डेकोरेशन आणि काय गर्दी आहे का नाही, किती काय सगळं काय दाखवतो तुम्हाला. भेटूया चला पुढे. आणि गाडी पुढं बी गेली. आमची ते दोघं जण सोबतच आहे. 5 जण चालले आम्ही तिथून येताना अजून एक येईल आमच्यासोबत. मग टोटल 6 जण असणार आहे. चला. आम्ही पोचलो इथं मंदिरात. इथं पोचलो मंदिरात. जाऊन दाखवतो तुम्हाला सर्वात. अरे तो आम्ही पोचलो मंदिरात. हे बघा मंदिरातलं मंदिर आहे. इथं लाईन आहे. इथून एवढी लाईन आहे तिकडून. लाईन बघा खूप मोठी लाईन आहे. इथून एक राऊंड, तिथून एक राऊंड, परत त्याच्या पुढून एक राऊंड. बघा आमची लाईन. आम्ही एवढे लाईन इथे घुसणार आहे. बघा घुसणार आहे चोर सारखा मध्ये लाईन येते. एक पिराने पण सोडलं नव्हतं. आता मी सोडलं तर सकाळ 4:30 वाजले. मला कधी फोन केला आणि आता आलाय. लेट आलाय एकटा बाब. ये ना भैया. अरे काय नाही. अरे एक आले होते. गोळ चल. उपास आहे का तुझा? हा उपास आहे तुझा? पकडा जाएगा. देखो आम्ही काय खतम दिसेल बघ. आपला उपास युनिट आहे त्याला घेऊ दे. 12 नंतर तर काय उद्या 12. तुझा उपास आहे? तुझा उपास आहे? याच्यावर बी काय रात्रीपासून जेवला नसेल म्हणून उपास आहे का नाही ते बघेल तर नंतर. फायनली आम्ही पोचलो इथं बागपर्यंत. आता इथं गर्दी झाली कमी. गाईस डेकोरेशन बघा. बाहेर पण सजवलं, इथं पण आणि छोटासा मंदिर आहे दत्तांचं. रात
रमण दादा. जय श्रीराम. परिवार इथं हवन आहे. हवनचा काट आहे. हे सगळे बाबा लोक बसले. डेकोरेशन बघा पूर्ण मंदिराच्या आजूबाजू सर्व इथं सजवलं. इथं पण सगळे बाबा लोक बसले. आता आम्हाला इथून असं फिरून त्या साईडला जायचं आहे. मध्ये तुम्हाला दाखवतो तिथे जाऊन व्ह्यू. आणि आमचं आता दर्शन झालं आहे. इथं यावी काढले तिथं चपले. आम्ही काढले इथं टोकन देऊन चपले. तिथं चप्पल घेतो आणि तुम्हाला जाऊन दाखवतो मंदिराच्या मागं. आमची चप्पल इथे तुमची हरवली तर रे. दर्शन झाले अजून नाही, आता झाले दर्शन आपले. अजून कुठं मंदिरात जायचंय. आम टोकन देऊ दे. तुझा तुझी चप्पल घेऊन येता. टोकन काय आपला. पार्टी चालू झालं तर मस्त दिसलं इथं सगळं व्ह्यू. मंदिराचा व्ह्यू. गाईस ब्रिजवर आलो बघा व्ह्यू. गाईस ब्रिजवर आलो आता. इथं बघा खाली अख्खा डेकोरेशन. तिथून जो आम्हाला लाईनीतून दिसत होता तो आता आम्ही इथं आलो प्रॉपर. आता इथून फोटो काढायचा बघतोय आम्ही. इथं रांगोली पण केली एक मस्त. थांबा तुम्हाला दाखवतो रांगोली. तिथं जाऊन इकडं भारी भारी काय तर केलंय त्याने. आपला मोबाईल बघतो स्नॅप टाकू शकतो. भावांनो आपला मोबाईल बघतो स्नॅप. आपला मोबाईल बघतो स्नॅप टाकू शकतो. मला दाखवणार नाही, बंद झालाय. मस्त रांगोली बघा. बघा डेकोरेशन इथून आणि मंदिराच्या समोरचा एंट्रन्स अख्खा. या साईडला हवन चाललं. पिंडी दिसते बघा. इथं काच आहे ना, खाली आहे पिंडी. शिवलिंग खाली आहे. इथं काचेत दिसते जरा. बघा किती मोठं आहे. थोडा अख्खा मोबाईल चाललाय. झालं फोटोशूट करून. चप्पल घालू दे. कासव बघा, कासव, टर्टल खूप आहे त्या लेकमध्ये. तर गाईज आता आमचं दर्शन झालं आहे मस्त. फायनली दर्शन झालं आहे आमचं. हे लोक सामान घेत आहेत. इथं व्ह्यू पण एकदम मस्त आहे. आणि आम्ही सकाळीच आलो आहे लवकरच. 4 वाजता चालतो इथं. 3ला निघालेलो घरात ना, 4ला आलो आहे. हे लोक काय सामान घेत आहेत ध्यानच माहिती. इथे ही स्क्रीन आहे आपली. काय सामान घेत आहेत रे. काय सामान घेत ते काहीतरी उद्या गावला झोप उघडलेला. आमचं दर्शन झालंय मस्त. फोटो तर भारी काढून झाला. फोटो पण काढून झाले. एक फोटो शूटर पण भेटलेला आम्हाला जो आमचे फोटो काढत होते. लय 500 आम्हाला पोस्ट सांगत होता पण काढले फोटो एकदम 0/0. हे बाबा काय पाहिजे. हे घेतोय ना. हा नानाला द्या बनाना. नानाकडे आलाय पैसा. आता चाय आणि मस्का भाऊचं बिल पाडा बघतो. चाय पिली आहे मग अशी. यांना दिली यांनी घेऊन सगळ्यांना. उद्या तू काय पिलाय. मी आणि हर्षलनी नाही दिली. मध्ये सायकल तुझा उपास करतोय आणि इथं बघा उपास सोडले आहे. इथं चाय बिस्किट खातोय. घरात न चाय बिस्किट खावला तर हे इथं पण तेच खातोय. खातो सगळं अंगावर पडतो. घरातनं चाय बिस्किटच खाऊ लागला आणि परत इथे तेच खातोय. काय बिस्किट घरात कसा अंघोळ करून निघाला असेल त्याला माहिती. अंघोलच नाही केली रे. अंघोळ केली नसेल. गाईस जस्ट पार्किंगमध्ये आलं. पोचलोय घरी. दर्शन झाले आमचं. आम्ही आलोय जरा थांबलेलो आमच्या इथं बोलत आणि आता चाललो घरी. तर तुम्हाला आता दिवसभर आता मी झोपणार घरी जाऊ. तर दिवसभर आता काय होईल तुम्हाला ते सर्व दाखवायचे. म्हणजे आता झोपतो नंतर उठल्यावर येतो.
हे गाईज, तर आता मी झोपून उठलो आहे आणि आता वाजता संध्याकाळचे 5 आणि मी सकाळी 7ला झोपलेलो, तो आता 5ला उठलो आहे आणि आता मी 2 डोसे 1 मेंदूवडा खाल्ला आहे आणि आता मी जातो खाली. दाखवतो तुम्हाला, माझ्या मित्रांचे कॉल येत होते, बघू काय करतात खाली, कोण आहे का नाही. मला जातो आणि दाखवतो. आता बॅट बॉल खेळत आहेत पोर. मला यो बॉल टच नाही होते. हे सांगा कुठं चाललंय? हा हा पकडलं काय सोडायला रे, बॉल नाही ठिचत आहे तुला. हे गाईस, तर आता मी आणि उदय चाललोय, आम्ही कोपरकॅनेत आलोय. कोपरकॅनेतल्या एक आज मंदिरात चाललोय. पार्सल गेलं आहे मामाच्या इथे आणि फोन आलाय आणि आता आम्ही दोघंच चाललोय मंदिरात. बघू, तुम्हाला जाऊन दाखवतो तिथे सर्व काय बोलतो उदय. मग जाऊन तुम्हाला दाखवतो तिकडची काय चाललंय. आरतीचा टाइम असेल 7 वाजलेत, आम्ही 7च्या टायमात आलोय. मीटरमध्ये टाइम वेगळा आहे, पण मीटरमध्ये 1 वाजलं. चुकीचा टाइम आहे, पण 7 वाजलेत आणि तिथं आरतीचं मॉल असलं तर गर्दी असली तर नाही जाणार, आम्ही बाहेरूनच येऊ. आणि जर गर्दी नसली का आतमध्ये मग मंदिरात आलो. तिथं आरती झाली. आता आम्ही इथून लाईनीत लागलो, दूध घेतलं. हे बघा, आम्ही लाईनीत थांबलो. छोटीच लाईन आहे, तेवढी मोठी पण. इथं पण आरती सुरू झाली. हे बघा, देवीची मूर्ती, गणपती बाप्पाची मूर्ती, नंतर देवांची मूर्ती आहे. सर्व इथे देवांची मूर्ती, सरस्वती. जय श्रीराम. इथं पण आहे, इथे पण लक्ष्मी देवी. बघा, तर काय दर्शन झालंय मस्त. आम्ही दर्शन करून निघालो, प्रसाद पण खाल्ला तिथं. आता निघालो घरी जायला. तिकडं जरा गर्दी होती म्हणून तेवढं काही शूट नाही केला, फोटो काढले आम्ही. आणि इथे दर्शन झालं तिथं पण, आणि त्या मंदिरात पण सकाळी झालं, इथं पण झालं. आता चौकात जाणार आहे, चौकात बघू आमच्या इथं गावात जर तिथं गर्दी नसली तर, कारण की तिथं आम्ही बघितलं फुल गर्दी भरलेलीच आहे तिथे. रात्रीपासून गर्दीच आहे, नुसती गर्दी. मग दाखवतो जाऊ. जर गर्दी असली तर नाही जाणार, आणि जर गर्दी नसली तर आम्ही जाऊ. काय मऊ मऊ आहे नाही. गावातल्या रात्रीचं मंदिर, आरती झाली आता जस्ट. बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.